आज भोगी, सूर्यनारायणाचा उत्तरायणात प्रवेश करायच्या दिवसाचा आधीचा एक दिवस. प्रथेप्रमाणे भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य. दर भोगीला आजीची आठवण येते. ती म्हणायची, जो न खाई भोगी तो सदा राही रोगी. तेव्हा आम्ही हसायचो. आजी समोर उभं राहून काय ग आजी असं म्हणायचो. पण त्यामागचा अनुभव, परंपरा आत्ता उमजतात. वय वाढतं तसं पुस्तक वाचून खूप सारा डेटा कन्झ्युम करून आपण प्रत्येक गोष्टीमागे सायन्स, लॉजिक शोधायला लागतो. आणि या सगळ्यात प्रथेचा, रूढींचा मूळ गाभा मात्र विसरून जातो. आणि तो म्हणजे आनंद. आणि ते शोधण्यात चुकीचं काहीच नाही, पण शोधायच्या नादात भाव मात्र हरवून जातो. मकर संक्रांत असो, हळदी कुंकू असो, किंवा पतंग उडवणं अथवा तिळगुळाचा पहिला घास, सगळं फक्त एकच सांगतं, रोजच्या धावपळीतून मोकळा श्वास घे, आनंद घे. एक कविता माझ्या अनुभवातली. माझं माझं म्हणून मी सगळं काही गोंजारलं, माझं माझं म्हणून मी सगळं काही गोंजारलं, स्वतःच्या अस्तित्वाला नजरेआड ढकललं. कोणे एके दिवशी जोरात लागली ठेच, कोणे एके दिवशी जोरात लागली ठेच, आतून रडवेलं मन कळवळून भेदारलं. सगळं गोंजारलेलं एका क्षणात दिसेनासं झालं, सगळं गोंजारलेलं एका क्षणात दिसेनासं झालं. माझ्याच मनाने मला आईवानी जवळ घेतलं, माझ्याच मनाने मला आईवानी जवळ घेतलं. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कुठेतरी पोचायचं आहे, स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि खरं सांगू का, धावण्यात काहीही चुकीचं नाही. चूक होते ती धावता धावता आनंद अनुभवायला विसरलो की. आणि याच गडबडीत आपण अनायासे बोलून जातो, जेव्हा ते मिळेल तेव्हा मी आनंदी होईल, तो गोल अचीव केला की मी हॅपी होईल. पण हे सगळं अचीव करायच्याच प्रोसेसमध्ये जर आनंद अनुभवता आला तर आयुष्य सुद्धा तिळगुळासारखं गोडगोड होईल. बघा एकदा अनुभव करून. आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. कधी वळण येतात, कधी अडथळे, कधी लोक बदलतात, कधी कडवटपणा येतो, कधी परकेपणा जाणवतो, कधी मन बोथट होतं. पण या सगळ्यांमुळे आनंदाची किंमत कमी करून चालत नाही. मी आनंदी आहे आणि मी आनंदी होईल, हा गॅप फक्त स्वतःच्या विचारांच्या कमतरतेमुळे आहे बरं का. म्हणून मी मनाशी पक्क ठरवलं, जे मला आवडतं, जे मनाला शांत करतं, जे नवीन उमेद आणतं, हे सगळं जाणीवपूर्वक मी अनुभवणार. आनंदाला कुठल्या चौकटीत मोजमाप करणं बंद करेल. आणि असं झालं की कर्मकांड, चूक, बरोबर हे सगळे इक्वेशन सोबत अनायासे चालू लागतील.
आनंद घ्या, कारण तिळगुळासारखं आपलं आणि आनंदाचं नातं आहे. थोडं गोड, थोडं चिकट, पण एकमेकांना बांधलेलं. आणि जेव्हा आपण दोघे एकत्र येतो तेव्हा प्रत्येक क्षण एक सण असतो. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक यू फॉर वॉचिंग टिल द एंड. Please share, like and subscribe to my channel. Thank you for watching.